नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदाचे या ठिकाणी आपण संपूर्ण पेपर घेतलेला आहे. परीक्षेमध्ये बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारला आहे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, तर याचे योग्य उत्तर काय असेल? नॅशनल एड्स रिसर्च बघा इन्स्टिट्यूट पुण्याला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बघा उत्तरेला सातपुडा ही पर्वतरांग आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीच्या दक्षिणेस बघा महाराष्ट्राची बघा जी काय बघा किनारपट्टी आहे, किनारपट्टीच्या बघा सर्वात दक्षिणेला कोणती खाडी आहे? सर्वात बघा दक्षिणेला कोणती खाडी आहे? टेरेखोलची खाडी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पहा काय विचारला आहे. रंकाळा हा तलाव कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रंकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भंडारदरा हे धरण बघा प्रवरा नदीवरचं धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. दारणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? दारणा बघा ही नदी गोदावरी नदीची बघा प्रमुख उपनदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा सर्वांनी सांगायचे. तामिळनाडू राज्य, कर्नाटक राज्य, केरळ, गोवा. मल्याळम बघा ही भाषा प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा सर्वांनी सांगायचे. हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान कुठं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? चांदी बघा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा बघा कोणती असेल? Ag. बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बघा Au कशाची आहे? Au बघा ही संज्ञा सोने यांची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जागतिक वन दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक वन दिन केव्हा असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता. जागतिक बघा वन दिवस हा 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिवस असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सर्वात कठीण वस्तू कोणती असते? सर्वात कठीण वस्तू म्हटलं की हिरा असते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. जगातला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये कोणी सोडला होता? जगातला विचारला. ओके. जगातला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? स्पुटॅनिक.
कोणत्या देशाने सोडला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटॅनिक रशिया या देशाने बघा अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा टिपेश्वर. बघा टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर ते गोंदिया. कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कोल्हापूर ते गोंदिया बघा यांच्या दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? बघा सर्वांनी सांगायचे पश्चिम रेल्वे पूर्व पश्चिम. बघा सर्वात पश्चिमेकडे जायचे. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नीलगिरी. नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचे नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा विद्यार्थी दोडा बेट्टा बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? कुद्रेमुह. कुद्रेमुह काय आहे? लोहपोलाद कारखाना आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता असेल? भारतामध्ये विचारले सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? मग याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. सुती वस्त्र उद्योग बघा हा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबादला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मार्मागोवा. मार्मागोवा हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या शब्दामध्येच बघा उत्तर आहे मार्मागोवा. बघा या शब्दामध्ये या ठिकाणी गोवा आलेला आहे. मार्मागोवा हे बंदर कुठं असेल? गोवा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा इंदिरा गांधी. इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जागतिक दूरसंचार दिन केव्हा असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जागतिक दूरसंचार दिन केव्हा असतो आपल्याकडे? 17 मे. बघा या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 मोपला. मोपला बघा काय आहे? आदिवासी जमात आहे. कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो मोपला ही आदिवासी जमात प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये विचारले सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सिक्कीम बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जनगणनेचे जनक. जनगणनेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सर डेझिल इबेटसेन यांना जनगणनेचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कुटुंब नियोजन हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? कुटुंब नियोजन बघा सर्वांनी सांगायचे कुटुंब नियोजन बघा हा कार्यक्रम सन 1952 या वर्षी बघा सुरू करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उस्मानिया विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? सर्वांनी सांगायचं आहे उस्मानिया विद्यापीठ विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा हैदराबाद या ठिकाणी उस्मानिया विद्यापीठ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सूर्योदयाच्या टेकड्या. सूर्योदयाच्या टेकड्या असे खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हणतात? सूर्योदयाच्या टेकड्या नंदी टेकड्या. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये बघा कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? बघा भारतीय राज्यघटनेची जी काही बघा प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये विचारले कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? म्हणजे यापैकी बघा सर्वात अगोदरची बघा कोणती या ठिकाणी? बघा सर्वात अगोदर काय आहे? भारत बघा या ठिकाणी सर्वात अग्रक्रम बघा न्यायाला देण्यात आलेला आहे. न्याय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? एड्स बघा हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पक्ष्यांचा अभ्यास.
पक्ष्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? पक्ष्यांचा अभ्यास बघा सर्वांनी सांगायचं, पक्ष्यांचा अभ्यास हा ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असेल? सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बघा गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चिल्का. चिल्का बघा काय आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचं बघा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण. सर्वाधिक वन म्हणजे जंगल. भारतामध्ये सर्वाधिक बघा जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.